या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचं शुक्रवारी रात्री अपघाती निधन झालं। याबाबत त्यांचे चिरंजीव शुभम सर्वगोड यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली। बळीराम सर्वगोड हे दैनिक सुराज्यमध्ये कार्यरत होते। काम संपवून रात्री 9:30च्या सुमारास ते आपल्या गावी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ इथं MH13DX 7931 या दुचाकीवरून जात असताना बाळे पुलावर त्यांना पाठीमागून MH13CG 3015 या दुचाकीनं जोराची धडक दिली। गाडी चालवणारा वाहन सोडून तिथून फरार झाला। या धडकेत बळीराम सर्वगोड यांची गाडी पुलावरील डिव्हायडरला जाऊन ठोकली। त्यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। दलित आणि सामाजिक चळवळीतील आक्रमक, अभ्यासू आणि युवकांमध्ये प्रचंड प्रभाव असलेलं नेतृत्व सोहन लोंढे यांचं शनिवारी पहाटे निधन झालं। हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या अकाली निधनानं दलित, सामाजिक तसंच युवक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली। सोहन लोंढे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। दलित हक्क, सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत सातत्यानं संघर्ष केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीही त्यांनी ठाम आणि आग्रही भूमिका मांडत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी घाईघाईनं शिंदे सेनेत प्रवेश केला। क्रांती तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, अनिकेत पिसे, संकेत पिसे आदी उपस्थित होते। प्रवेशानंतर बोलताना ज्ञानेश्वर सपाटे म्हणाले की सोलापूरला दररोज पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते यासह युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि मोठे उद्योग आणण्याची गरज आहे। सोलापूरच्या विकासाची सर्व कामं मार्गी लावण्याची धमक फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे। त्यासाठीच मी शिंदे सेनेत प्रवेश केला। मी काही माझ्या स्वार्थासाठी शिंदे सेनेत प्रवेश केलेला नाही। केवळ प्रभाग क्रमांक 7 आणि शहराच्या विकासासाठी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावेन असंही ज्ञानेश्वर सपाटे म्हणाले। इसम नामे महबूब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुमठे वय 50 राहणार शास्त्रीनगर सोलापूर याच्या विरुद्ध सन 2005, 2015, 2018 आणि 2025 या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दमदाटी करणं, जागेची खोटी कागदपत्रे बनवून गोरगरीब जनतेची घरजागा बळकावणं, घातक हत्याराचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी दौला कुमठे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक NS कानडे यांनी दिली। महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर 854 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। 3 दिवसात एकूण 2963 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत। मात्र ज्यांना कामाला लागा असे वरून आदेश प्राप्त झाले आहेत त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेला संघर्ष आजही कायम राहिला। त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षातील कोणत्याही उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाही। कदाचित शेवटच्या 2 दिवसात
गर्दी वाढण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला दिला होता. दोघेही हा शब्द पाळतील असा विश्वास आहे. मी कार्यकर्त्यांसोबत राहणार आहे अशी भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केली. आमदार सुभाष देशमुख म्हणाले की शहर उत्तरमध्ये झालेले प्रवेश हे नगरसेवक दर्जाचे होते. माझ्या मतदारसंघातील प्रवेश हा माजी विधानसभा सदस्यांचा आहे. त्यांच्यासोबत झालेला एखाद दुसरा प्रवेश नगरसेवक दर्जाचा असेल, पण मला त्याची काळजी नाही, कारण हे प्रवेश देताना माझ्या नेतृत्वानं कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही असा शब्द दिला होता. मला माझ्या नेत्यांवर विश्वास ठेवावा लागणार आहे. पक्षात प्रवेश देताना शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, मंडलाध्यक्ष यांना विश्वासात घेणं आवश्यक होतं, पण या शहराध्यक्षांना तरी विश्वासात घेतलं होतं का हे विचारणं आवश्यक होतं. मला तरी विश्वासात घेण्यात आलं नव्हतं असं आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.